शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण पाहणार आहोत ओजा 2121 महिंद्रा ट्रॅक्टर वर्सेस कुबोटा 2121. यामध्ये आपण इंजिनची पॉवर, ट्रॅक्टरचे फीचर, मॉडेल टू मॉडेल कम्पेअर करणार आहोत. तर आपण बघूया शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये की कुठला ट्रॅक्टर फीचरमध्ये कुठल्या ट्रॅक्टरची ताकद जास्त आहे. तुम्हीच नंतर कमेंट करून मला सांगा. आपण बघूया 1 बाय 1 कुबोटा वर्सेस महिंद्रा. तर हे आहे महिंद्रा ओजा 2121 वर्सेस कुबोटा A211 21 HP ट्रॅक्टर. दोन्ही ट्रॅक्टरची यामध्ये सुरुवातीला बघत असतो तर आपण इंजिनची जी ताकद आहे ती सेम आहे 2121. त्यानंतर इंजिन टाईप पण दोन्ही कंपनीच्या ट्रॅक्टरचं सेम आहे. कुबोटाचं पण जे इंजिन येते ते DI इंजिन येते आणि जे महिंद्रा ओजा येते ते पण DI इंजिन येते. याच्यानंतर इंजिन मॅक्सिमम टॉर्कमध्ये महिंद्राला आपण जास्त मार्क देऊ शकतो. जवळपास 23 न्यूटन मीटरचा टॉर्क हा महिंद्राचा जास्त येतो. आपण इथं सरळ सरळ बघू शकता 49 न्यूटन मीटरचा टॉर्क आहे कुबोटा 21 HPचा. त्याच्यानंतर अजून बघताल तर रेटेड RPM दोन्ही ट्रॅक्टरमधलं जो महिंद्राचा ट्रॅक्टर आहे तो 2400 RPM वरती 21 HP तयार करतो. तेच जर कुबोटा 21 HPला 2600 वेळेस इंजिनची पिस्टनची डिस्प्लेसमेंट करावं लागेल. त्यामुळं काय होतं की जास्त डिझेल गेली यामध्ये कुबोटा. कमी डिझेलमध्ये जास्त ताकद महिंद्राला यामध्ये भेटून जाईल. त्याच्यानंतर सगळ्यात अजून एक पॉईंट आहे तो नंबर ऑफ गिअरबॉक्स. महिंद्रामध्ये येतो गिअरबॉक्स 12+12 आणि हाच गिअरबॉक्स कुबोटा प्लस 9 फॉरवर्ड 3 रिव्हर्स गिअर येतात. हा 12+12 जो गिअरबॉक्स येतो यामध्ये एक स्क्रिपर गिअर ॲडव्हान्स येतो जो की कुबोटामध्ये येत नाही. इथं पण महिंद्रा सरस. त्यानंतर गिअरबॉक्सचं शिफ्टिंग टाईप जो गिअरबॉक्स येतो तो शिंक्रो शटल येतो. कुबोटामध्ये स्लायडिंग मेश गिअरबॉक्स आहे. ऑब्वियसली सिंक्रो मेश गिअरबॉक्स हा स्लायडिंग मेश गिअरबॉक्सपेक्षा अपडेटेडच असतो आणि त्याची कॉस्टिंग पण जास्त असते. मी जसं वर सांगितलं तसं सेम ट्रान्समिशन टाईप कॉन्स्टंट मेश आणि स्लायडिंग मेश. यामध्ये पण कॉन्स्टंट मेश जे गिअरबॉक्सचं ट्रान्समिशन आहे स्लायडिंग मेशपेक्षा चांगलं असतं. तेव्हा गिअरचं नॉइसिंग कमी होतं आणि गिअर शिफ्टिंगच्या वेळेस अडकत नाहीत यामध्ये. त्याच्यानंतर दोन्ही ट्रॅक्टरची ग्राउंड स्पीड जवळपास सेमच आहे. इथं मी नाही म्हणत की महिंद्राची खूपच जास्त आहे. 200 मीटरनं फक्त महिंद्राची जास्त आहे. त्यानंतर PTOचे जे RPM आहे ते दोन्ही ट्रॅक्टरचं सेम आहे. यामध्ये PTO ऑपरेटेडमध्ये थोडासा डिफरन्स आहे. इथं वेट PTO येतो, तिथं ड्राय PTO येतो. आता हा वेट PTO म्हणजे काय, इलेक्ट्रिक मोटरसारखी बटन आहे. ती बटन शिफ्ट केलं की PTO आपोआप चालू होईल. इथं तुम्हाला कुठलाही क्लच वापरायची गरज नाही. बटनवरतीच PTO ऑन ऑफ होईल. ही ॲडव्हान्स हायड्रॉलिक क्लचची जी आजकाल मार्केटमध्ये यायला लागले ती सिस्टीम आहे. पण इथं जो PTO येतो तो ड्राय टाईप येतो आहे. म्हणजे इथं तुमचं प्रत्येक वेळी क्लच दाबा, लिव्हर शिफ्ट करा, याच्यासाठी जो टाईम जाणार आहे हा जास्त लागेल. त्यामुळे तुमचं डिझेल सेव्ह होणार नाही. तर त्यामुळे तुमचं डिझेल सेव्ह होईल. अजून सगळ्यात महत्त्वाचं फीचर आहे ते हायड्रॉलिक लिफ्टिंग कॅपॅसिटीचं. इथं KGFमध्ये हीचची कॅपॅसिटी जी महिंद्राची येते ते 950 kg येते आणि जी कुबोटाची येते ते 650 kg येते. म्हणजे इथं जवळपास 300 किलोची लिफ्टिंग कॅपॅसिटी महिंद्रा ओजा 2121ची जास्त आहे. त्यानंतर जी ड्राफ्ट सेटिंग असते, आपण जो ड्राफ्ट लावतो नांगराचा किंवा आपण कल्टिवेटरला, ती दोघांना ADDC आहे, ॲडव्हान्स आहे. ती दोघांना पण तिथं आपण बरोबरच मार्क पकडूया. त्याच्यानंतर ग्राउंड क्लिअरन्स आहे. ग्राउंड क्लिअरन्स म्हणजे काय असतं, ट्रॅक्टरचा जो सगळ्यात खालचा पार्ट आहे म्हणजे ट्रॅक्टरची जमिनीपासूनची उंची किती आहे. ती ट्रॅक्टरची जमिनीपासूनची उंची आहे इथं 303. इथं जी ट्रॅक्टरची जमिनीपासून जी उंची आहे ग्राउंड क्लिअरन्स हा 303 mmचा आहे आणि कुबोटाचा 285 mmचा आहे. शेतकरी मित्रांनो, ज्या ट्रॅक्टरचा ग्राउंड क्लिअरन्स जास्त तो ट्रॅक्टर शेतीमध्ये ऑपरेशनसाठी वापरण्यासाठी एकदम चांगला, क्योंकि तो पलटी होत नाही किंवा जो आपण शेतीमध्ये जेव्हा ट्रॅक्टर बांधावरनं सरीवरनं खाली उतरवतो त्यावेळेस त्या ट्रॅक्टरची स्टेबिलिटी राहते. इथं अजून एक महत्त्वाचा पॉईंट टर्निंग रेडियसमध्ये. टर्निंग रेडियस काय असते की ट्रॅक्टरला ओढायला लागायची जागा ज्यावेळेस आपण ट्रॅक्टरची स्टेअरिंग लॉक करून सोडतो
तर जी ती मीटरमध्ये असते. 2 मीटरमध्ये हा ओजा 2121 वळल. कुबोटासाठी 2.1 लागेल मीटर. याच्यामध्ये काय एक अजून एक महत्त्वाचं फीचर आहे, जो ओजा येतो ना तो पॉवर स्टेरिंगमध्ये येतो, कुबोटा 2121 पॉवर स्टेरिंगमध्ये येत नाही. त्याच्यानंतर 4 व्हील ड्राईव्ह ब्रेक्स ते दोघांना पण आहेत. वॉरंटी इथं महिंद्राला 1 वर्ष जास्त वॉरंटी आहे, कुबोटा 5 वर्षाची वॉरंटी देतो. फ्रंट ट्रॅक विड्थ एक 5 mm फरक आहे दोघांमध्ये, ॲटलिस्ट मी तिथं सेमच पकडत. याच्या व्यतिरिक्त अजून काही महत्त्वाचे फीचर आहेत जे फक्त ओजा ट्रॅक्टरमध्येच येतात, जसं की फॉरवर्ड शटल गिअर बॉक्स असेल, तुम्ही ज्या गिअरमध्ये पुढं जाताल त्याच गिअरमध्ये मागे येताल. हे फीचर कुबोटात ही सिस्टीम नाही यायचे, ॲटलिस्ट हा गिअर बॉक्सच येत नाही या प्रकारचा. त्यानंतर अजून सगळ्यात महत्त्वाचे येतो स्क्रीपर गिअर. हा तुम्ही मल्चिंग पेपर वगैरे यासाठी वापरण्यात येतो. हा जो वेट इलेक्ट्रिक PTO आहे, जो मगाशी सांगितलं बटनवरती ऑन ऑफ, ह्या बटन दाबलं विदाऊट क्लच तुमचा PTO चालू होईल, बटन ऑफ केलं विदाऊट क्लच तुमचा PTO बंद होईल. टिल्ट अँड टेलिस्कोपिक स्टेरिंग हे एक अजून एक महत्त्वाचं फीचर आहे. जेव्हा तुम्ही ट्रॅक्टरवरती बसता त्यावेळेस तुम्हाला एक कम्फर्टनेस येऊन जातो. ड्रायव्हरच्या वेट आणि हाईटनुसार स्टेरिंग ॲडजस्ट होईल, मागं पुढे पण होईल आणि वर खाली पण होईल. पॉवरफुल 3D आहे इंजिन. मगाशी बघितलं जवळपास 23 न्यूटन टॉर्क जास्त देते कुबोटा 21 HP पेक्षा ओजा 2121. प्रोजेक्टर लॅम्प, रात्री ज्यावेळेस आपण काम करतो, शेतकरी मित्र ज्यावेळेस रात्री काम करत असतात शेतात, त्यावेळेस जो शेतात प्रकाश पडतो ना, आणि बाकी ट्रॅक्टरचा, म्हणजे मी म्हणत नाही ओजाच, बाकी ट्रॅक्टरचा पण जो लाईट आहे त्यापेक्षा हाचा लाईट खूप छान राहील. म्हणजे जसं तुम्ही एखादा हायवा ट्रक वगैरे जसं लाईट पडतो तसं लाईट पडून जाईल. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचं फीचर येते ओजा ट्रॅक्टरला, हे खूप महत्त्वाचं फीचर आहे शेतकरी मित्रांसाठी, GPS लोकेशन ट्रॅकर. याच्यामध्ये तुमचं प्रोडक्टिव्हिटी पण कॅल्क्युलेट करते, डिझेल लेवल पण कळते, क्रिटिकल अलर्ट पण करतो, मशीनचा मिसयूज जसं की कोणी क्लचवर पाय देऊन चालवत आहे का, सर्व्हिस अलर्ट पण येऊन जातो, तुमच्या ट्रॅक्टरची सर्व्हिसिंग आली आहे का. तुम्ही अजून तुमच्या ट्रॅक्टरचं जे लोकेशन आहे ते तुम्ही घरी बसून पण ट्रॅक करू शकता, किंवा तुम्हाला वाटलं की भाई आपला ट्रॅक्टर 5 किलोमीटर क्रॉस करायची नाही आहे, 5 किलोमीटरची रेडियस, तर तुम्ही त्याला जिओ फेन्स पण करू शकता. आणि डिझेल लेवल यूज याचा उपयोग काय माहीत आहे का, जर तुमच्या ट्रॅक्टरमधलं सडन डिझेल जरी कमी झालं तरी तुम्हाला अलर्ट येऊन जाईल. तर शेतकरी मित्रांनो कमेंटमध्ये सांगा की नवीन ओजा 2121 आणि कुबोटा 2121 HP याच्यातला कुठला ट्रॅक्टर तुम्हाला आवडला. थँक्यू.